चॅप्टर राहिलेला आहे आपला शेवटचा. कुठपर्यंत आलो होतो सांगा ना, काल कुठपर्यंत डिस्कशन झालंय आपलं? हॅलो, कंट्रोलिंग. मोटिवेशन कंट्रोलिंग कधीच झालं ना रे. सर मोटिवेशन झालं काल का? हा, मोटिवेशन झालं काल. आता मोटिवेशनच्या काही थेरीज आहेत बरं का, थोडा भाग सांगतो मी आज थोडं. थेरीज ऑफ मोटिवेशन, वेगवेगळ्या थेरी आहेत. आपल्याला डीप मध्ये जायचं नाही. SY ला काही सब्जेक्ट मध्ये येईल तुमच्या थेरीज, मोटिवेशनल थेरीज, पण याचा तुम्ही स्टडी करा. हा, जेवढ्या थेरीज वाचता येतील मोटिवेशनच्या तेवढ्या स्टडी करा. एखादी थेरी मी सांगेल, मॅस्लोज आहे ना इथं, कंटेंट थेरी, याबद्दल मी थोडं बोलतो. मॅस्लोज थेरी, थेरी ऑफ मोटिवेशन, दोन प्रकारच्या थेरीज आहेत, कंटेंट थेरी आणि प्रोसेस थेरी. तो कंटेंट थेरी मध्ये मॅस्लोज थेरी, अल्फर्स थेरी, हसबर्ग थेरी, मॅकलंड्स थेरी, आणि प्रोसेस थेरी मध्ये इक्विटी थेरी, हुम्स थेरी, and Porter Lawler's theory. So these Mackland, Husberg, Maslow are very popular theories. Normally are in your syllabus, more depth in syllabus. Hello. Hello. येस सर. मी स्क्रीन शेअर बदललाय, थोडं स्क्रीन वेगळा शेअर केलेला आहे. तर त्यातली जी मोटिवेशनल थेरी जी आहे, डायरेक्ट नेटवरच आता हे आहे, समोर एक डायग्राम आहे. तर तुम्हाला इथे ती जी थेरी आहे 5 स्टेजेस मध्ये ही थेरी डेव्हलप केलेली आहे. कुणी? मॅस्लो नावाचा मॅनेजमेंटचा गुरु आहे, त्यांनी ती थेरी शोधून काढलेली आहे आणि मांडलेली आहे. मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स, ही मोटिवेशनल थेरी आहे. मोटिवेशन कसं मिळतं पहा. मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स. गेटिंग? हॅलो, आर यू गेटिंग स्टुडंट्स? आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? येस सर. कुठल्या 5 स्टेजेस आहेत? पहिली नीड काय असते माणसाची? सायकोलॉजिकल नीड. फिजिओलॉजिकल नीड्स. फिजिओलॉजिकल नीड्स कुठल्या आहेत? फिजिओलॉजिकल नीड्स माणसाच्या, ह्युमन बिंगच्या नीड्स काय आहेत सांगा पटापट. गरजा काय आहेत? मूलभूत गरजा काय आहेत? हॅलो, अरे बोला ना, झालेला आहे, कुणीच रिप्लाय देईना. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिंग, मूलभूत गरजा, माणसांच्या मूलभूत गरजा. अन्न, वस्त्र, निवारा. आता हे मी सांगायचं का? तुझ्या बोरकर, वॉटर, फूड, शेल्टर. और वॉटर केलं काय तू? यू आर वॉटर. और वॉटर काय? वॉटर, फूड, शेल्टर, पाणी, अन्न, वस्त्र, पाणी. क्लोथिंग नाही लिहिलेलं आहे, क्लोथिंग. So Maslow explain 5 categories of need, mainly physiological, safety, love, esteem, and self-actualization. First need is physiological need, second is safety need, third is love and belonging, fourth is esteem, and fifth is self-actualization. मॅस्लोनी काय म्हटलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा, फोटो काढून घ्यायचा. मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड.
5 बेसिक नीड्स मानवाच्या, आणि त्या कशा सिस्टमॅटिकली अरेंज केलेल्या आहेत. So, in order to better understand what motivates human beings, कशामुळे माणूस ह्युमन बीइंग मोटिवेट होतो, that explained by Maslow in his hierarchy of needs. The hierarchy ranges from more concrete needs such as food and water. So physiological needs, basic physical needs like drinking when thirsty or eating when hungry. भूक लागली का आपण काय करतो, जेवतो. तहान लागली का पाणी पितो. आणि ह्या ह्युमन बीइंगच्या बेसिक नीड्स आहेत, मोस्ट इसेन्शियल ऑफ आवर नीड्स. फिजिओलॉजिकल नीड्स आर मोस्ट इसेन्शियल, महत्वाच्या सगळ्यात. ठीक आहे नाही, कार नसली तरी चालेल, व्हेकल नसलं तरी चालेल, पण अन्न पाहिजे पोटाला. आणि महत्वाचं त्यामध्ये त्यांनी ऍड केलेलं आहे ऍडिक्वेट स्लीप पण पाहिजे, झोप पण पाहिजे. एखाद्याला खूप भूक लागली तर त्याला दुसरं काही सुचतं का? नाही, ती बेसिक नीड आहे, फिजिओलॉजिकल, आपल्या बॉडीला ती गरज असते. हॅलो, हॅलो, समजतंय का? Yes, sir. Yes, sir. सेकंड, ही नीड संपली का दुसरी नीड कुठली? मग आपण काय पाहतो? अन्न वस्त्र निवारा मिळालं, फूड क्लोथिंग शेल्टर मिळालं का काय पाहतो आपण? त्या गरजा भागल्या आपल्या. वन्स पीपल फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट्स आर मेट, द नेक्स्ट नीड दॅट अरायसेस इज अ सेफ एन्व्हायरमेंट. ठीक आहे नाही, आपण काय पाहतो आजकाल कोरोनाच्या काळात? बाहेर पडायचं नाही जास्त, आहे की नाही, गर्दीमध्ये जायचं नाही. लहान मुलं असतील तर आपण काय करतो? अरे त्याने त्रास होईल, त्याने त्रास होईल, त्याला सारखं आपण सांगत राहतो सेफ्टी नाहीये. लहान मुलांना आपण खूप सेफ्टी पाहतो. ठीक आहे नाही, तर त्याला भीती दाखवतो. बरोबर आहे काय? अरे बरोबर आहे की नाही? सेफ्टी फार महत्वाचं आहे. सेकंड काय पाहतो आपण? की फूड, वॉटर, शेल्टर, स्लीप आपली ऍडिक्वेट झाली की वी सी द सेफ्टी. म्हणून आपण सेफ्टीसाठी काय करतो? मग इन्शुरन्स काढतो. अकाउंटचं आपल्या अकाउंटला सेव्हिंग करत राहतो, इन्शुरन्स काढतो. कशासाठी? सेफ्टीसाठी. सेकंड नीड की जी आपण प्रयत्न करायचा पाहतो, आहे की नाही, एक गरज भागली की दुसरी. ह्युमन नीड्स अरायजेस वन आफ्टर अनदर अँड दॅट मोटिवेट द पीपल, ह्युमन बीइंग. याच्यामुळे ह्युमन बीइंग्स काय होतात? मोटिवेट होतात या नीड्स मुळे. सो लव्ह अँड बिलॉंगिंग. आणि मग सेफ्टी पाहिलं का आपल्याला वाटतं आपल्या मित्रांनी आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, आहे की नाही. आपण ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना आपण काय पाहतो? ही ऑर्गनायझेशन आपली वाटली पाहिजे. द नेक्स्ट नीड इन हिरार्की इन्व्हॉल्व्स फीलिंग loved अँड ऍक्सेप्टेड. इव्हन यामध्ये रोमॅन्टिक रिलेशनशिप पण येते. फॅमिली मेंबर्स असतील, आपण त्यांच्या बरोबर काय पाहतो? एकमेकाला प्रेमाने ट्रीटमेंट द्यायला पाहतो. वी बिलॉंग्स टू अ सोशल ग्रुप्स. आजकाल सोशल ग्रुप्स, सोशल मीडिया आहे, त्याने पण आपण काय करतोय? एकमेकाला फ्रेंडशिप करतोय. दिस नीड एनकम्पसेस बोथ फीलिंग लव अँड फीलिंग लव टुवर्ड्स अदर्स. बरोबर आहे की नाही? सोशल कनेक्टेड जर असतो आपण, तर आपली फॅमिलीशी चांगले संबंध असतील तर आपली फिजिकल हेल्थ चांगली राहते. मित्र मैत्रिणी बरोबर चांगले संबंध असतील तर आपली हेल्थ चांगली राहते. नाहीतर आपल्याला आयसोलेट वाटायला लागतं जर आपल्याला ही नीड जर आपली कंप्लीट झाली नाही, अनमेट राहिली ही नीड, तर आपल्याला आयसोलेटेड वाटायला लागतं, एकटेपणा वाटायला लागतो. म्हणून आपण काय पाहतो? सेफ्टी झाल्यानंतर सोसायटीमध्ये आपल्या फॅमिलीशी, आपल्या फ्रेंडशी, आपल्या नेबरर्सशी चांगले संबंध ठेवायचा प्रयत्न करतो. लव्ह अँड बिलॉंगिंग
हॅलो, एम आय राईट ऑर रॉंग? ते येस येस इन चॅट बॉक्स. चला, मॅस्लोनी जे सांगितलंय एकानंतर एक, पहिली फिजिओलॉजिकल नीड, सेकंड सेफ्टी, थर्ड लव अँड बिलॉंगिंग, फोर्थ नीड इज esteem need, fourth is esteem needs, fourth is esteem needs. आणि इस्टीम म्हणतो आपण, इस्टीम. हा, इस्टीम नीड काय सांगते? इस्टीम नीड काय सांगते? हॅलो, हा, मग लो बिलॉंगिंग झाल्यानंतर काय? आपल्याबद्दलच आपल्याला कॉन्फिडन्स यायला लागतो. दिस नीड इन्व्हॉल्व डिझायर. डिझायर, आपल्याला काय वाटायला लागतं? आपल्याबद्दल एक आत्मसन्मान, फील गुड अबाउट आवर सेल्फ. द डिझायर टू फील गुड अबाउट आवर सेल्फ इज द इस्टीम नीड. इस्टीम नीड इन्व्हॉल्व द डिझायर टू फील गुड अबाउट आवर सेल्फ. दिस हॅज टू कॉम्पोनंट्स. दोन यामध्ये महत्वाचा भाग आहे. एक कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, फीलिंग गुड अबाउट वन सेल्फ, आणि फीलिंग गुड अबाउट अदर्स, फीलिंग व्हॅल्यूड बाय अदर्स. दुसऱ्यांनी पण आपल्याला किंमत दिली पाहिजे असं वाटायला लागतं. आपल्याबद्दल तर आपल्याला आत्मसन्मान तयार व्हायलाच लागतो. हा, येस, आय हॅव सो अँड सो, आय हॅव सो अँड सो, आय हॅव सो अँड सो पोझिशन, मला हे पद मिळालं पाहिजे, ह्या, आहे की नाही, आय एम फिलिंग गुड. आणि दुसऱ्यांनी पण आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटायला लागतं पहा नंतर. बरोबर की नाही? लव झालं, सगळं झालं, आत्मसन्मान मग वाटायला लागतो, इस्टीम नीड म्हणतो आपण. हा, ज्यावेळेस त्यांची ही गरज भागते ना, त्यावेळेस लोकांना कॉन्फिडंट यायला लागतो आणि स्वतःबद्दल एक महत्व द्यायला लागतो तो माणूस स्वतःला. मला काय, मी काय कमी आहे का? व्हॅल्युएबल व्हायला लागतो तो. आणि इम्पॉर्टंट समजायला लागतो स्वतःला. आत्मसन्मान, फीलिंग गुड अबाउट आवर सेल्फ इज द इस्टीम नीड. आणि जर ही गरज भागली नाही, ही गरज जर पूर्ण झाली नाही, तर लोकांना सायकोलॉजिस्ट काय म्हणतात? फिलिंग ऑफ इन्फेरियरिटी यायला लागतं. आपल्यामध्ये एक फॅक्टर निर्माण व्हायला लागतो, इन्फेरियर. सुपेरियर, इन्फेरियर, माहिती आहे तुम्हाला? इन्फेरियर वाटायला लागतं. एक कम्पॅरेटिव्ह, तो चांगला ना आपण कमी असं वाटायला लागतं जर ही गरज भागली नाही तर. आणि जर आत्मसन्मान असेल, आपण स्वतःला महत्व द्यायला लागला असेल, तर आपण सुपेरियर समजायला लागतो, नाहीतर आपण इन्फेरियर समजायला लागतो जर आपली ही गरज भागली नाही तर. एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर आहे की नाही ऋषिकेश? चला, टाईप करा यस. समजलं असेल, इस्टीम नीड समजली असेल. इस्टीम, व्हॅल्यू, इम्पॉर्टन्स. इस्टीम म्हणजे इम्पॉर्टन्स, व्हॅल्यू. तर दाखवलेलं आहे. रिस्पेक्ट, सेल्फ इस्टीम, स्टेटस, आहे की नाही? अरे आपलं बॉस काय स्टेटस आहे, रिकॉग्निशन, लोकांकडून आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे. यस यस, यू आर बॉस, आहे की नाही? डॉन. वेगवेगळे शब्द आहेत. फ्रीडम, आत्मसन्मान, इस्टीम नीड्स. स्टेटस जागा होतं कुणाचं? बरोबर आहे की नाही? सगळ्या गरजा भागल्या की एक एक पुढची गरज काय वाटायला लागते लोकांना? अरे मी काहीतरी वेगळाच आहे, लोकांनी मला महत्व दिलं पाहिजे. दोन बटन वरचे, दोन दोन बटन लगेच ओपन. काही विद्यार्थी पहा तुम्ही, कॉलर टाईट म्हणतो ना आपण. गौरव, करेक्ट की नाही? इस्टीम नीड्स. हॅलो,
एक एक गरज आहे पहा माणसाच्या, कशा गरजा त्यांनी व्यवस्थित मांडलेल्या आहेत. एक गरज झाली का पहिलं तर आपण पोटासाठी ज्याच्या काही गरजा आहे की नाही, पहिलं पोटासाठी प्रयत्न करतो. अन्न वस्त्र निवारा. दुसरा, अरे ते झालं की लगेच आता सेफ्टी पाहिजे, चांगली प्रॉपर्टी पाहिजे, हेल्थ पाहिजे, सेफ्टी पाहिजे, एम्प्लॉयमेंट रोजगार पाहिजे, पर्सनल सिक्युरिटी पाहिजे, सेफ्टी. नंतर फॅमिलीशी इंटरॅक्शन, कनेक्शन, फ्रेंडशिप वाटायला लागतं आपल्याला, चांगली मैत्रीण असावा, चांगला मित्र असावा, लव्ह अँड बिलॉंगिंग, चांगले फॅमिली बरोबर चांगले रिलेशन असावे. त्याच्यानंतर सेल्फ इस्टीम, मग स्टेटस जागा होता, आत्मसन्मान जागा होता, आणि नंतर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. सगळं मिळालं की शेवटची जी नीड आहे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतो. फुलफिल्ड, आय एम सर्वोच्च, मी सर्वोच्च आहे. वन युनिक फीचर ऑफ सेल्फ ऍक्च्युअलायझेशन दॅट इट लुक्स डिफरंट फ्रॉम एव्हरीवन. आणि मग तो स्वतःला सगळ्यांपेक्षा वेगळा समजायला लागतो, आणि मग पुढे जाऊन तो दुसऱ्याला मदत पण करतो. माझं सगळं फुलफिल झालेलं आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण गरजा झालेल्या आहेत, आणि आपण ज्याच्यासाठी ज्या गोष्टीसाठी इथं आहोत त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, आणि आता मी दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन रिलेटिव्हली रेअर. फार थोडे लोक आहेत असे, सगळं मिळालंय ना आता सगळं दुसऱ्यांसाठी देऊन टाकायचं. फेमस सेल्फ ऍक्च्युअलायझेशन इंडिव्हिज्युअल्स सांगू का मी? त्यांची नावं इथं दिलेली आहेत. खरंच सेल्फ ऍक्च्युअलाइज लोक आहेत ते. अब्राहम लिंकन, अल्बर्ट आइन्स्टाईन, मदर टेरेसा. मदर टेरेसा नाव ऐकलंय का तुम्ही? अब्राहम हो, सर. लिंकनचं नाव ऐकलंय का? हे Yes, sir. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन मध्ये गेलेली लोक आहेत. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन यांनी दुसऱ्यांसाठी आपलं जीवन समर्पित केलेलं होतं. समजते. सेल्फ ऍक्च्युअलाइज पीपल, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. ठीक आहे. आपल्या स्वतःच्या गरजा भागल्यानंतर सगळ्या लोकांसाठी दुसऱ्याला मदत करण्याची तयारी त्या माणसांमध्ये प्रवृत्ती तयार होते. दीज आर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. सगळ्यात जास्त दान करतो. होतंय की नाही? थांब. काय? हॅलो हॅलो, काय डाऊट आहेत? आणि म्हणून हे आपण त्या नीड्स आहेत. ह्युमन गेट मोटिवेटेड. कळलं का लोकांना मोटिवेशन कसं मिळतं? मॅस्लोज नीड. अंडरस्टँड? मॅस्लोनी थेरी मांडलेली आहेत. अशा वेगवेगळ्या थेरीज आहेत. तुम्ही आता मी एक थेरी समजून सांगितली, तुम्ही बाकीच्या थेरी वाचा. आपल्याला डेप्थ मध्ये नाही येत या थेरीज, पण मी शिकवली तुम्हाला. हे नावं माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. मोटिवेशनल थेरीज पुढे जाऊन आहेत तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये त्या. ओके. अरे मॅस्लोज थेरी पहा. ती एक थेरी मी सांगितलं, मी ते इथे डायग्राम पण काढलेली आहे. मॅस्लोज नीड हिरार्की: फिजियोलॉजिकल नीड, सेफ्टी नीड, सोशल नीड, एस्टीम नीड and self-actualization. These are the stages of these hierarchy of needs, human needs. हे प्रश्न विचारले जातात बऱ्याच मॅनेजमेंटच्या, बँकिंगच्या एक्झामला किंवा नेटसेटच्या एक्झामला. ही क्वेश्चन्स असतात, स्टेप्स विचारले जातात, एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं. इथं सोशल नीड्स म्हटलेलं आहे, त्याला नाव दुसरं आहे, सोशल लव्ह बिलॉंगिंगनेस असं पण म्हणतात. सोशल नीड आहे ती. ओके. वेगवेगळ्या बुक्स मध्ये थोडेफार नाव चेंज मिळतील तुम्हाला, पण बेसिक नीड्स आर लाईक दिस. आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टँड ऑल दीज कन्सेप्ट. डिसिजन मेकिंग झालंय आपलं. फोरकास्टिंग, लास्ट मॅनेजरियल फंक्शन पहा.
मोटिवेशन, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग, डिसेंट्रलायझेशन, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, ऑर्गनायझिंग, प्लॅनिंग, ऍडव्हान्टेज. आणि हा जो टॉपिक आहे मी फक्त यामध्ये पण तुम्हाला मिनिंग आणि नीड सांगणार आहे, डेप्थ मध्ये जाणार नाही. त्या ज्या मेथड्स आहेत त्या डेप्थ मध्ये आहेत, आपल्याला डेप्थ मध्ये नाही आहेत त्या सिलेबस मध्ये. फोरकास्टिंग घेऊन टाकतो मी, संपून टाकतो चॅप्टर आज. फोरकास्ट दोन दिवस आपल्याकडे पाऊस आहे, रेनी सीझन आहे आणि याचं प्रिडिक्शन फोरकास्ट करण्यात आलेलं होतं, हे की नाही. आजच्या दिवस सांगितलेला आहे पाऊस, आपल्याकडे अंदाज सांगितलेला आहे, बरोबर आहे की नाही. पावसाचा अंदाज अगोदरच प्रेडिक्ट केला होता की नाही. फोरकास्ट म्हणजे प्रेडिक्शन ऑफ फ्युचर. हॅलो. वेदर फोरकास्ट, हवामानाचा अंदाज. वेदर फोरकास्ट, हवामानाचा अंदाज. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट gives weather forecast for 1 month, for one week, 2 days, 3 days ahead. आणि तुमच्या मोबाईलवर पण सगळ्यांना आजकाल पाहायला मिळतंय फोरकास्ट. Forecasting is a systematic guess of the future course of event. समजायला फार सोपं आहे, लिहायला अवघड आहे. आणि जर भविष्यातलं तुम्हाला जर अंदाज बांधता आलं तर प्लॅनिंग करता येतं. दिस इज अ बेसिक फॉर प्लॅनिंग. फोरकास्टिंग प्रोव्हाइड अ बेसिस फॉर प्लॅनिंग. आणि मॅनेजरला अंदाज बांधता आले पाहिजेत. HR असेल, फायनान्शियल असेल, फ्युचर मध्ये काय होणार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्लॅनिंग फंक्शन प्रिपेअर केलं पाहिजे. आणि he must do the planning on the basis of future course of action. So forecasting is a systematic guessing of the future course of events. According to Henry Fayol, forecasting includes both assessing the future and making provision for it. Forecasting मध्ये नुसतं फायोलच्या दृष्टिकोनातून, फायोल काय म्हणतो, हेनरी फायोल, बोथ, त्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. फ्युचरचं असेसमेंट तर आहेत, पण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सो फोरकास्टिंग इन्क्लूड्स बोथ असेसिंग द फ्युचर अँड मेकिंग प्रोव्हिजन फॉर इट. अंडरस्टँड? So if you see need and importance, you will see it is necessary to effective planning. सगळ्यात महत्वाचा फायदा काय? You can do planning very nicely if you are able to forecast the things. Another important advantage is that you can reduce uncertainty. It aims at reducing the area of uncertainty that surrounds managerial decision making with respect to cost, production, sales, profit, etc. If you have good forecasting technique, if you have adapted good forecasting technique tools, then you can reduce the uncertainty. रिस्क जी आहे ती, भविष्यातली अनसर्टन्टी जी आहे ती कमी करू शकता तुम्ही. मॅनेजरचे डिसिजन काय जे कॉस्ट रिलेटेड, प्रोडक्शन जे असतील, सेल्स रिलेटेड, प्रॉफिट रिलेटेड, दॅट बिकम्स इफेक्टिव्ह इफ यू हॅव गुड फोरकास्टिंग टेक्निक्स और टूल्स अँड यू आर एबल टू इन्व्हेस्ट डिसिजन. आहे की नाही? भविष्यामध्ये कशाचे रेट्स वाढणार आहेत, प्रॉपर्टीचे वाढणार आहेत, का गोल्डचे वाढणार आहेत, तुम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. त्यानुसार इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली पाहिजे. फायनान्स मॅनेजरने इन्व्हेस्टमेंट आर मेड कीपिंग इन माइंड द रिटर्न्स अँड